करायचं। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण स्वागत आहे नाईट राईड मध्ये आमच्या। तर आम्ही आता असं ठरवलंय की आम्ही एक महिना रोज ब्लॉग टाकणार, कारण खूप दिवसांपासून ब्लॉग नाही टाकले। तर बघूया, शर्ट बघू शकता तुम्ही, मॅचिंग ब्रोकोड ब्रोकोड थोड्या दिवसात तुम्हाला समजा ब्रोकोड म्हणजे काय आहे। तर पुढे जाऊन भेटूया जरा, आम्ही खूप घाईमध्ये राइडिंग में आपका स्वागत है। रात्रीचे 1 वाजलेत, आम्ही फिरतोय कारण असं होतं की आम्ही गणपती बघायला आलो होतो सगळे। तर गणपती बघून झालाय आणि त्यामुळे आता आम्ही असा विचार केला की आता रात्रीचा एक व्हिडिओच काढला पाहिजे। या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, ओंकार माग आहे पुणे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन। आता आपण खायला चाललोय काहीतरी, किंग काहीतरी खाऊयात। गाईज फोटो रायडिंग ऑफसाइड टक्कल सम्राट। गाईज मुतायला आली, मी मुताय चाललोय थोडा वेळ, त्यामुळे ब्लॉग बंद करूया। हे कधीपासून झालं ब्रो? मायरा इथं जा। गाईज इंडिया इज नॉट फॉर एव्हरीवन। गाईज याचं जेंडर रिव्हील झाले आज, चेक करायला नव्हता गेला हा, आतमध्ये बसायला गेला होता। तर आजपासून शुभमचं नाव आहे, कायचं नाव, इमली। काय रात्रीचा आम्ही आलोय पॉइंट गार्डन रोडवर। हा गडी काम गावाला गेलाय, पण दर 2 आठवड्याला पुण्यामध्ये येतोय। तर यांनी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा। मयूर शेटनी, मयूर शेटचा मी चाहू का केस झाकतोय बघा, केस झाकतोय। मागा आमची शुभम रायडिंग बी आहे, HF डिलक्स रायडिंग। डोळ्यात धूळ जातीये। जय जरांगे पाटील, आरक्षण भेटलं मित्रांनो फायनली। मित्रांनो आता रात्रीचे 2 वाजलेत कमीत कमी, आम्हाला खूप भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही आता आलेलो आहे विमाननगर एरियामध्ये। कारण ते सिम्बायोसिस कॉलेजपाशी दुकानं चालू असतात रात्री जेवणाची, तर त्यासाठीच आम्ही आलेलो आहे आता विमाननगरला। तर बघूया काय भेटते आपल्याला खायला, आपले रायडर्स आपल्याला सगळे। काय आम्ही सिम्बायोसिस कॉलेज समोर आलोय, काय खायचं आपल्याला मामूस। मित्रांनो या लोगो बद्दल तुम्हाला थोडं माहिती नाही, चला मला विचारा ना काय खायचं, मी काय पैसे भरणार नाही म्हणून पुढे साईडला लावा। अशी रोडच्या मध्ये काय लावली मित्रांनो, गाडी लावायची पद्धत बघा, रोडच्या मध्ये गाडी लावली बाईने, माझ बोलता दुसरं काय नाही। जगाचा वेगळा मित्रांनो, जगाच्या वेगळा केस लपवते बघा। 2x4 कॉफी घेतलं तर थाट बघा यांचं, हे बघा माझे एका साईडला जेवढे केस त्याला त्याच्या अख्ख्या डोक्यात एवढे शर्ट बघू शकता तुम्ही, सेम टू शर्ट मागच्या माग। मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आपण एक नवीन असं काहीतरी सुरू केलंय, द ब्रोकोड। त्याची माहिती तुम्हाला नंतर भेटेल, आत्ताच आम्ही पूर्ण रिव्हील करणार नाहीये। पण तुम्ही बघू शकता शर्ट कसा वाटतो, सेम शर्ट कसा वाटतोय, मॉडेल कसा आहे, शर्ट जाऊ द्या, सोन्यासारखं शर्ट, सोन्यासारखं कार्ट, जवळ काय मित्रांनो आपण असा संकल्प केला की आपण 30 दिवस डेली ब्लॉगिंग करणार आहे, कारण मी लय गोर दिसायला लागलो आजकाल। काय वाटते होईल का आपल्यावर? होईल ना, होईल 30 दिवस होईल का?
होईल नक्की. हे बघा आता माझं कसं इंटर्नशिप वगैरे पण संपली, मला लय शिवाय घातले त्यांनी, एडिट करत नाही व्हिडिओ म्हणून. आता डेली ब्लॉगिंग ते जे लोक मला डिस्टर्ब करतात शिवाय दे त्यांना, फोन बिन करू नका म्हणून, म्हणजे मी माझ्या कामावर फोकस नाही. आता आम्ही डेली ब्लॉगिंगचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. 80 रुपयाची कॉपी घेतली, 80 रुपयाची. झालंय काय माहिती तुम्हाला, पैसा आलाय पैसा. आताच 15 वाला वडापाव बी खाल्लाय, लय पैसे. असं सांगू नका, कट करतो. हे आमची रिचनेस बघा मित्रांनो, हे बघा 2x4 आणि लय वेळ लावली म्हणजे लयच भारी कॉफी असेल. नको पिऊ दे तुम्हाला. मित्रांनो, कधी प्रोफेशनल ठिकाणी अनप्रोफेशनल लोकांना आणू नका. आता कॉफी कडू लागते म्हणून भाऊ साखर आणायला गेलते. अरे सपाक जार झाली ती कॉफी. याला स्टारबक्सला जायचे. बरं स्टारबक्सला कसं द्यायच्यापेक्षा साखर आली. साखर किती आणली द्या रे मला इजला का प्रोफेशनल मला. नाही मित्रांनो, सायन्सने शिकलाय गडी पण आयटीआय केलाय शेवटी. त्यांचं प्रोफेसर अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन शिक्षक होता यांचं. मित्रांनो, लय वेळ झाला दुकानात बसलोय, अंधारामुळे तोंड बी दिसत, झोप बी झालंय. डोळे बघ मालक डोळे बघ. बाबा लगेच डिचाक. मित्रांनो, फायनली बाहेर आलेला आमची गाडी गायब झालती, पण भेटली गाडी. आपण वाटलं पोलिसांनी गाडी उचलली, मी घपलाच झालता एक मोठा. माग कॉलेज बघू शकता, सिम्बॉयसिस कॉलेज समोर आहे आम्ही आता. आमच्याकडे आज खूप पैसा आलाय, त्यामुळे आम्ही आता फ्राईड मोमोज पण घेतलाय. आणि हे बघा स्नॅप ते त्यांच्या गर्लफ्रेंडला दाखवत आहे की आम्ही खूप पैसेवाले. थांब ना, माझ्या अंगठी दिसते हातातली. ही अंगठी या हातात घाल, त्या हाताने फोन काढ ना, स्नॅप काढते. बस ना, आतापर्यंत खाऊन झाले असते. मित्रांनो, पहिल्यांदा कधी परत रिचनेस दाखव बाई आपली. काय खाल्लंय सांग. वडापाव बी खाल्लाय. चटणी लालच दिसा ना ती. हळू खरं आहे का काय मयुरशेट इकडे बघ. असं काय भागा नाही दिसतं, खाऊच वाटतंय. आईस्क्रीम खायची इच्छा झाली आता. बघा मित्रांनो, एवढा माच करतात पोरं, जेव्हा दुसरा खर्च करत असतात. काही नाही असं काही नाही. स्वतःचा खर्च होता तर मगाशी वडापाव चारली भावनी, आता मोमोजनी पोट भरा ना. शिवाच्या पप्पाचा लाल घोडा, शिवाच्या पप्पाचा काळा घोडा. चल भाई, उशीर होते यादवजींच्या घोड्याचं पेट्रोल. लाल घोड्याला जेवण दिले. 10 रुपये पडेल माझे. तुझं असतं तर असं हलवलं असतं का. माझं हालतच नाही. माझ्या ह्याच्यात दिसतच नाही रे. बोंडव्याचा काळा घोडा कसा आहे, सुपर आहे. Shining in the pilot portion, come a follow portion, I'm a feel, come a feel, out there, sapne sajota tha. Come on feel me, guys. थंडी खूप आहे, खूप थंडी लागत आहे, पण मजा यायला लागली. कारण रात्रीचे वाजले 3. आता आम्ही चाललोय घरी जाऊन मस्तपैकी झोपणार. उद्या उठणार, उद्याचा पण ब्लॉग काढ. एव्हरी डे एव्हरी न्यू ब्लॉग. बाय बोंडवे. कसा आहे रायडर, बोंडव्याचा रायडर. तर मित्रांनो, अशा प्रकारे नेहमीचं रिच्युअल आहे बरं का. तिथून कुठं काय मांजरी ते कुठं एका गाडीवरती ग, आणि इथं मग असं लगेच शिफ्ट झाले. बोंडवे गाडी घेऊन गेला, आता आम्ही एका गाडीत तिघं चाललोय. तर असं गणपतीच्या नावाखाली आम्ही मस्तपैकी नाईट आउट केलेला आहे आज. आत्ता रात्रीचे 3:30 वाजता आम्ही घरी चाललोय मस्तपैकी. आणि या व्हिडिओत एवढंच होतं. आता आम्ही डेली ब्लॉगिंग करणार आहे मित्रांनो, 30 दिवस कंटिन्यू. चॅलेंज ॲक्सेप्टेड. चॅनल आहे ब्लॉगशेट ब्लॉग्स, तर त्यालाही सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओत एवढंच होतं. तर तुम्हाला आवडलं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. लय झोप आली.